प्रभाग क्रमांक 35 मधून अखेर बिनविरोध याचं खातं आहे ते मंजुषा नागपूर यांनी उघडलेलं आहे आणि अर्थातच भाजपला यश मिळवून दिलंय. बिनविरोध निवडून आले आहेत. काय वाटतंय आत्ता आणि कसं धोरण असणार आहे पुढचं? बिनविरोध निवडून आले, पण जबाबदारी आता मोठी आहे असं वाटतंय मला. कारण इतर नगरसेवकांनाही निवडून द्यायचं आहे. भारतीय जनता पार्टीने हे स्पष्ट केलं होतं पुणे शहरात की आमचे 125 नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे मी असं ठरवलं की त्या 125 नगरसेवकांसाठी आता मी प्रयत्न करणार, त्यांचा प्रचार करणार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. तुम्ही बिनविरोध आलात, अर्थातच आता विरोधक नावं ठेवायला सुरुवात झाली आहे, टीका करायला सुरुवात झाली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की साम दाम दंड भेद हे सगळं वापरून आता सगळे जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून येत आहेत. पुणे शहरात भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेला सत्ता होती 2017 ते 22 त्यावेळेला पुणे शहराच्या जनतेने आम्ही सगळ्यांनी जी काही कामं केली ती पाहिली. कोविड काळात सुद्धा सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या परीने जनतेला मदत केलेली आहे. त्यानंतर केंद्रीय आपले जे केंद्राचं सरकार आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यात आपले देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरामध्ये अत्यंत चांगली कामं झाली आहेत. म्हणजे चेहरामोहरा बदलून टाकला पुणे शहराचा. आत्तासुद्धा आम्ही जेव्हा निवडून येऊ त्यावेळेला एका वेगळ्या उंचीवरती पुणे शहराचा विकास झालेला दिसेल. ह्या सगळ्याची एक असं म्हणूया त्यांना जाणीव झाली, जे कोणी विरोधक होते त्यांना जाणीव झाली की आता हे त्यांच्या आटोक्यात नाही आहे. त्यामुळे ते घाबरले, म्हणून त्यांनी माघार घेतली आणि आता ते जे काही म्हणत असतील ते त्यांची भूमिका मांडत असतील. आता ते असं कसं म्हणतील? राग वगैरे असेल त्यांना कदाचित, असू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना लक्षात आलं होतं की हा जनतेचा कौल आहे, हा मतदार राजाचा कौल आहे जो त्यांनी आमच्या बाजूने दिला. आणि म्हणून मी पहिली नगरसेविका ठरले पुणे शहराची जी बिनविरोध निवडून आले. आणि आता इथून पुढे सुद्धा आमचे सगळे नगरसेवक निवडून येतील आणि पुणे शहराचा महापौर हा भाजपाचाच असेल. महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही सभागृहात जाणार आहात महापालिकेच्या. काय धोरणं असणार आहे महिलांसाठी? महिलांसाठी अनेक धोरणं आहेत जी आम्ही आमच्या माध्यमातून बरेचदा सांगितलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समानता आणि सुरक्षा. पुणे शहरात महिलांसाठी सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे आणि बरेच अशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही पूर्ण करू. विरोधक तर अजून विरोध करत राहतील. इथून पुढं 8-15 दिवस निवडणूक असणार आहे, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यावेळी विरोधकांना एका शब्दात काय उत्तर द्या? मी मगाशी म्हणाले तसं की त्यांना माहिती आहे आम्ही फक्त प्रचार करत नाही तर आम्ही कामं करतो. इतक्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे कोणी इच्छुक उमेदवार होते किंवा जे काही कोणी पदाधिकारी होते त्यांनी कायम जनतेशी संपर्क ठेवला, कायम कामं करत राहिले. भारतीय जनता पार्टीची एक सिस्टीम आहे जे 24 तास काम करत राहते आणि त्यामुळेच हा आम्हाला प्रचंड विजय मिळू शकला. नक्कीच आता सभागृहात तुम्ही पाहाल काय होतंय ते. कामानं तर आम्ही उत्तर देऊच, मात्र विरोधक हे विरोध करत राहतील, त्यांनाही कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ असं मत आहे मंजुषा ताईंनी व्यक्त केले. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.